हॅलो एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ होणार आहे चांदीच्या बांगड्यांवरती। तर इथे मी खूप काही सुंदर अशा चांदीच्या बांगड्यांचे डिझाईन्स दाखवलेले आहेत। यंदाच्या कुठल्याही सणाला किंवा समारंभाला बांगड्या घेण्याचा विचार करत असाल तर सोन्याच्या बांगड्या सोडून या अशा प्रकारच्या चांदीच्या बांगड्या निवडा। इथे मी तुम्हाला कडे आणि बांगड्या अशा दोन्ही पद्धतीच्या डिझाईन्स दाखवलेले आहेत। जास्त वजनदार बांगड्यांपेक्षा कमी वजनात बसतील अशा नाजूक बांगड्या खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अशा टाईपचे जे ब्रेसलेट किंवा कडे आहेत ते तुम्ही घेऊ शकता। अधिक घनसर असणारे गोट देखील हल्ली ट्रेंडी आहेत। हे असे कडे दिसायला नाजूक पण वापरायला मजबूत असतात। अशा पद्धतीच्या बांगड्यांची किंवा कड्यांची नेहमीच फॅशन असते। यामध्ये काही नाजूक डिझाईन्स आहेत तर काही हेवी आहेत। ज्या नाजूक डिझाईन्स आहेत त्या तुम्ही वेस्टर्न वेअर, इंडो वेस्टर्न आणि इंडियन आउटफिट्सवरती आरामात घालू शकतात। तसेच जे हेवी कडे किंवा बांगड्या आहेत त्या तुम्ही आपल्या ट्रॅडिशनल सणाला ट्रॅडिशनल कपड्यांवरती घाला, जसे की साडी, चुडीदार यांवरती चांदीच्या बांगड्या खूप खुलून दिसतील। खूप वेगवेगळ्या आणि सुंदर डिझाईनच्या बांगड्या तुम्हाला बाजारात बघायला मिळतील। यावरती स्टोन, डायमंड्सचे काम केलेले आहे आणि अशा प्रकारचे नुसते चांदी असलेले कडेसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। खूप जणांना सोन्यापेक्षा चांदी घालायला आवडते। सोन्याचे जे दागिने असतात ते नको वाटतात आणि त्यामुळे आपण चांदीकडे वळतो। आणि आजकाल सोनं खूप महागसुद्धा झालेलं आहे आणि शिवाय चांदी दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते। स्पेशल ओकेजनला तुम्ही अशा प्रकारचे कडे किंवा बांगड्या घालू शकता आणि ज्या लोकांना चांदीच्या ज्वेलरीमध्ये आवड आहे त्यांनी नक्कीच अशा बांगड्या बनवून किंवा खरेदी कराव्यात। या सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाईन्स आहेत, त्यामुळे जर तुम्ही ज्वेलर्सकडे जात असाल तर यामधली कुठलीही डिझाईन आवडली तर त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि तो फोटो तुम्ही तुमच्या ज्वेलर्सना दाखवून सिमिलर बांगडी बनवून घेऊ शकता। खूपच अट्रॅक्टिव्ह आहे, त्यामुळे चांदीच्या बांगड्यांचा नक्की विचार करा। तुम्हाला जर हाचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओत आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर।